गणपती बाप्पासाठी आज आपण प्रसाद बनवतोय। एक लहान वाटी हरभरा डाळ स्वच्छ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। 5 ते 6 तास आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची। यामध्ये 3 मिरच्या घातल्यात, 1 इंच आलं घातले, त्यानंतर 1 चमचा जिरं असं मस्त बारीक करून घेतले। पाण्याचा जराही वापर केलेला नाही। आता आपण पॅन मध्ये मस्त फोडणी देऊया। पॅन तापल्यावरती अगदी 1 ते 1.5 पळी तेल घ्यायचे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी चांगली तडतडून घ्यायची, हिंग घातले, कढीपत्त्याची भरपूर पानं घातलीत, डाळ जी आहे बारीक वाटलेली ती आपण यामध्ये काढून घेतली। थोडंसं परतल्यानंतर इथे लगेचच अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार, त्यानंतर साखर घालायची अर्धा चमचा आणि लिंबाचा रस 1 चमचा वापरलाय। सगळ्या गोष्टी मस्त एकत्र करून घेतल्या, 4-5 मिनिटं आपण परतून घेतल्यात। नंतर 2-3 वेळा आपल्याला चांगली इथे वाफ आणायची, तरच ही डाळ चांगली लागते। बरेच जणांकडे वाटलेली डाळ बनवायची प्रथा आहे, तर प्रसादासाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे, टेस्टला भन्नाट लागते। नक्की ट्राय करा। धन्यवाद।